समोर भारत माता की जय, वंदे मातरम. पिंपरी पेंढारच्या या मुलाचं आर्मीमध्ये सिलेक्शन झालंय. मोठ्या थाटामाटात या ठिकाणी स्वागत करण्यात आले. किती दिवसाचा परिश्रम हा कोणत्या कुटुंबातून या मुलाने मानाचा तुरा पिंपरी पेंढारच्या या विकासाच्या भूमिकेत राहून आज खऱ्या अर्थी माझा गाव माझा अभिमान हे म्हणण्यासाठी हे बोलण्यासाठी खऱ्या अर्थी आपण वेदांत अनिताताई विकास कुटे यांच्या रूपाने आपल्याला माझा गाव माझा अभिमान म्हणण्यासाठी सार्थ अभिमान वाटतो. अभिमान या गोष्टीचा वाटतो का वेदांत हा गेले 7 महिन्यापासून कर्नाटक या ठिकाणी आर्मी या ठिकाणी तो सेवा करायला जाणार आहे. आपल्या भारत देशाची सेवा करण्यासाठी त्याची नियुक्ती झालेली आहे. ह्या आई वडिलांचा आपल्याला अभिमान नक्कीच आहे. त्याचबरोबर आपल्या गावाच्या मानाचा तुरा यांनी उडवलाय. याला आपल्या शिवजन्मभूमी युवा मंच पिंपरी पेंढार समस्त ग्रामस्थ पिंपरी पेंढार यांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो की तुझ्या हातून आपल्या गावाची सेवा घडो आणि आपल्या देशाची सेवा घडो. ह्या शुभकामना आणि धन्य ते माता पिता भारत माता की जय. निखिल भाऊ, आर्मीमध्ये सिलेक्शन झाले. मोठ्या थाटामाटात या मुलाचं या ठिकाणी स्वागत करण्यात आले. कोणत्या बटालियन मध्ये आहे? किती दिवसाचा हा परिश्रम? ट्रेनिंग कंप्लीट झालेला आहे का? कशा पद्धतीने? आमचे सहकारी मित्र विकासदादा कुटे यांचे चिरंजीव आज आमच्या पिंपरी पेंढार गावचा आज अभिमान, आज आमच्या पिंपरी पेंढार गावची मान खऱ्या अर्थाने आज उंचावली की आज आपल्या गावचा आज तरुण आपल्या आज भारत देशाची भारत मातेची सेवा करण्यासाठी आज 7 महिन्यापूर्वी आज आमच्या वेदांचं आज सिलेक्शन झालं होतं. 7 महिन्यानंतर त्याची मराठा लाईफ इन्फंट्री रेजिमेंट जे की आज ट्रेनिंग प्रोव्हाइड करतं बेळगावमध्ये, तर त्या ट्रेनिंग सेंटरला त्याची नियुक्ती झाली. त्याला तिथं 7 महिन्याचं आज ट्रेनिंग दिलं गेलं आणि त्यानंतर आज रॉयल मराठा अयोध्या हे जे बटालियन आहे आपलं एक भारत भूमीचं संरक्षण करण्यासाठी आज तो वेदांत आज आपल्या गावाचा अभिमान उंचावण्यासाठी आज त्या ठिकाणी भारत मातेची आज सेवा करणार आहे. खरं तर आज छान असं त्यांनी ट्रेनिंग आज मिळवलं. मी मगाशीच जेव्हा यांच्या वेदांतला शुभेच्छा देण्यासाठी आम्ही सर्वजण शिवजन्मभूमी युवा मंचचे कार्यकर्ते जेव्हा आलो आणि वेदांतला लांबूनच येताना पाहिलं तर खऱ्या अर्थी आज आपले द्रौपदी मुर्मू भारत देशाचे आज राष्ट्रपती त्यांचे जे सिक्युरिटी गार्ड आहेत त्यांची जी खरंच पर्सनॅलिटी जी प्रतिमा मला आज त्यामध्ये जाणवली. खूप छान असं त्याचं बॉडी लँग्वेज आहे, खूप छान असं त्यांनी त्याला घडवलेलं आहे. खरं तर म्हणतो आपण की एक शरीरयष्टी असावी तर आदमी म्हणेल वेदांसारखी. आज खूप मोठा अभिमान आहे आम्हाला. आज तो आमच्या गावचं आज भूषण, आज तो त्या ठिकाणी आज सेवा करणार आहे भारत देशाची. आज वेदांतुला आज शिवजन्मभूमी युवा मंच पिंपरी पेंढार असेल किंवा आपल्या शिवजन्मभूमीचे आमदार माननीय शरददादा सोनवणे युवा मंच असेल यांच्या सर्वांच्या वतीने तुला खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तुझं पुढील आयुष्य असंच भारत देशाच्या सेवेत खूप साऱ्या आशीर्वादांसह जावं आणि तुझं आयुष्य इथून पुढचं आयुष्य आज तू जॉईन झालाय, आज तू आर्मीमध्ये आज एक सुरुवातीच्या पदावर आहे. तर आज आमची सर्वांची इच्छा असेल की तू खूप मोठ्या पदावर आज जावं आणि आज आपल्या पिंपरी पेंढार गावचं नाव अजून मोठं करावं ही तुला सदिच्छा आणि शुभेच्छा. धन्यवाद. काय आज तुझं स्वप्न नव्हेच तर आई वडिलांचं देखील स्वप्न तू पूर्ण केले. त्यांच्या डोळ्यात आनंद अश्रू या ठिकाणी आले. तुझ्या स्वागताच्या या जो उपक्रम पार पडला त्याच्यात देखील ते रडताना पाहायला मिळेल. माझ्यापेक्षा तर ही वर्दी भेटली त्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या घरच्यांना आहे. हेच मला भरपूर मी काहीतरी जीवनात केलंय असं वाटतं घरच्यांसाठी. काय प्राऊड फील करशील? आई वडिलांचे नाव अजून किती उंचावर कशा पद्धतीने जाईल काय वाटतं? मला तेवढा बेस देता येईल माझ्यातर्फे भारत मातेसाठी तेवढा बेस देण्याचा मी प्रयत्न करेन.